नमस्कार. माझ्यातली मी या ग्रुपतर्फे मी आज तुम्हाला एका पुस्तकाचा परिचय करून देणार आहे. तत्पूर्वी मला ही संधी दिल्याबद्दल संगीता मॅडम यांचे मनःपूर्वक धन्यवाद. जगभरामध्ये लाखो लोकांनी गौरवलेलं बेस्ट सेलर पुस्तक इकिगाई या पुस्तकाचा मी आज तुम्हाला परिचय करून देणार आहे. दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य हे पुस्तक दोन मित्रांनी मिळून लिहिलेलं आहे. हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरेलस या दोन मित्रांनी मिळून हे पुस्तक लिहिलं आहे. याचा मराठी अनुवाद प्रसाद ढापरे यांनी केलेला आहे आणि या पुस्तकाचं मुखपृष्ठ जे आहे ते संजय पाटील यांनी केलेलं आहे. मुखपृष्ठही अतिशय सुरेख आहे. आता हे पुस्तक जे आहे हे पुस्तक दोन्ही लेखकांनी कुणाला समर्पित केलेलं आहे तर माझ्या आयुष्याचा नेमका उद्देश काय आहे असा प्रश्न मला वारंवार विचारणाऱ्या माझ्या भावाला समर्पित असं हेक्टर गार्सिया म्हणतात. तर फ्रान्सिस मिरालेस यांनी हे कुणाला समर्पित केलं आहे तर मला कायम प्रेरणा देत राहिलेल्या माझ्या सध्याच्या, पूर्वीच्या आणि भविष्यामध्ये होणाऱ्या सर्व मित्रपरिवाराला त्यांनी हे पुस्तक समर्पित केलेलं आहे. जपानी लोक असं मानतात की प्रत्येक माणसाचा इकेगाई असतोच. या पुस्तकासाठी इकेगाई या संकल्पनेची माहिती गोळा करत असताना लेखकाने शतायुषी लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या दीर्घायुष्याचं खरं रहस्य जाणलं. तेच या पुस्तकातून आपल्यासमोर त्यांनी मांडलेलं आहे. फ्रान्सिस मिरालेस आणि हेक्टर गार्सिया या दोन अनुभवी लेखकांच्या सहकार्यानं लिहिलेलं हे इकागाई पुस्तक. इकागाई या जपानी शब्दाचा अर्थ काय असेल बरं तर तुमच्या जगण्याचं कारण किंवा तुमच्या जगण्याचा उद्देश. तुम्हाला माहीत आहे का हो तुमच्या जगण्याचा उद्देश काय आहे? एकदा स्वतःला हा प्रश्न विचारून पहा बरं. आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे? आता पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना किंवा उद्दिष्ट काय तर इकेगाई संकल्पना 4 प्रमुख वर्तुळाच्या संगमावर आधारित आहे. पहिलं, तुम्ही कशावर प्रेम करता. दुसरी गोष्ट, तुम्ही कशामध्ये चांगले आहात. तिसरी गोष्ट, जगाला कशाची गरज आहे. आणि चौथी गोष्ट, तुम्हाला कशासाठी पैसे मिळू शकतात ज्यातून तुम्ही स्वावलंबी होऊ शकतात. तुम्ही कशावर प्रेम करतात, तुम्हाला काय करायला आवडतं, तुमच्यामध्ये कुठले स्किल आहेत, तुम्हाला जगण्यासाठी जगाला कशाची गरज आहे हेही तुम्हाला ओळखता आलं पाहिजे आणि तुम्ही पैसा कसा मिळवू शकता, स्वावलंबी कसे होऊ शकता, अशा गोष्टी या 4ही मुद्द्यांमधनं सांगितलेल्या आहेत. जेव्हा या 4ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा तुम्हाला तुमचा इकिगाई सापडतो. पुस्तकाचे मुख्य उद्दिष्ट वाचकाला त्याच्या स्वतःचा इकागाई शोधायला मदत करणे आणि तो शोधून केवळ आर्थिक किंवा भौतिक यशच नव्हे तर मानसिक समाधान आणि दीर्घकाळ टिकणारा आनंद कसा मिळवता येईल हे शिकवणे आहे. लेखकांनी ओकिनावा गावातील दीर्घायुष्याचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओगिमी या गावात 100 पार केलेल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांची जीवनशैली, त्यांच्या सवयी, त्यांचा दृष्टिकोन, त्यांचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे. पुस्तकाची रचना आणि लेखनशैली कशी आहे? हे पुस्तक अनेक लहान आणि सुटसुटीत प्रकरणांमध्ये विभागलं आहे ज्यामुळे ते वाचायला खूप सोपं जातं. प्रत्येक प्रकरणामध्ये वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकतो. पुस्तकामध्ये जपानी तत्त्वज्ञान, मोरा थेरपी, योगाभ्यास, ध्यान, संतुलित आहार, शारीरिक हालचाली आणि मजबूत सामाजिक संबंध यावरती भर दिलेला आहे.
लेखनशैली कशी आहे तर सोपी, थेट, प्रेरणादायी. लेखकांनी क्लिष्ट संकल्पनाही अत्यंत सोप्या भाषेमध्ये मांडल्या आहे, ज्यामुळे आपल्याला त्या सहज समजतात. ओकिनावातील लोकांची वास्तविक उदाहरणे आणि त्यांच्याच कथांचा वापर केल्यामुळे इकिगाईची संकल्पना सैद्धांतिक न राहता ती व्यावहारिक आणि आपल्या जीवनाशी जोडणारी वाटते. जपानमधील मोईसारख्या सामुदायिक संकल्पनांचेही सुंदर वर्णन केलेलं आहे, जे सामाजिक बंधनाचे महत्त्व वारंवार अधोरेखित करतात. पुस्तकाची वैशिष्ट्य किंवा बलस्थानं काय आहेत तर व्यावहारिक दृष्टिकोन. हे पुस्तक केवळ इकिगाई काय आहे हे आपल्याला सांगत नाही, तर तो कसा शोधायचा आणि तो जीवनामध्ये कसा वापरायचा, कसा लागू करायचा यासाठी ठोस आणि कृतीशील मार्गदर्शन आपल्याला करतो. दुसरा मुद्दा, अनुभवजन्य आणि सांस्कृतिक आधार. जपानी संस्कृती विशेषतः ओकिनावामधील दीर्घायुषी लोकांच्या जीवनातील अनुभवांवर आधारित असल्याने त्यातील माहितीमध्ये एक प्रकारची सत्यता आहे, खरेपणा आहे आणि विश्वासार्हताही प्राप्त झालेली आहे. सकारात्मक आशावाद. पुढचा मुद्दा, हे पुस्तक वाचकाला एक सकारात्मक आणि आशावादी दृष्टिकोन देतं. जीवनातील अडचणी आणि ताणतणावावर मात करून आपण आनंद कसा शोधायचा हे शिकवतो. सर्वांगीण विकासावर भर. इकिगाई केवळ करिअर किंवा पैशापुरतं मर्यादित नाही आहे. ते शारीरिक आरोग्य, मानसिक शांती, सामाजिक संबंध, आत्मिक समाधानावरही लक्ष केंद्रित केलेलं आहे. सोपी आणि आकर्षक भाषा. सोप्या भाषेत गुंतागुंतीच्या संकल्पना मांडल्याने वाचकाला त्या आत्मसात करायला सोप्या जातात. हे आपण मगाशी पाहिलंच. आजकालच्या काळात इकिगाईचं महत्त्व काय आहे किंवा त्याची गरज आहे का? आजच्या आधुनिक जगामध्ये जिथे प्रत्येकजण करिअरच्या शर्यतीत धावतो आहे, जिथे मानसिक ताण आणि नैराश्य वाढते आहे, तिथेच इकिगाई ही संकल्पना अत्यंत प्रासंगिक आणि आवश्यक ठरते. उद्देशाचं भान. अनेकदा लोक चांगलं शिक्षण घेतात, चांगली नोकरीही मिळवतात, तरीही त्यांच्या आयुष्यात ते निरर्थक आणि रिकामे वाटतात. असं का होतं? इकिगाई त्यांना आपल्या जगण्याचा खरा उद्देश शोधायला मदत करते, ज्यामुळे जीवनात अर्थ आणि दिशा येते. पुढचा मुद्दा आहे तणावमुक्त आणि मानसिक शांती. कामाचा ताण, जीवनातील अनिश्चितता, जीवनातलं असंतुलन यामुळे येणारा मानसिक ताण आणि तो कमी करण्यासाठी इकिगाईची तत्त्वे आपल्याला खूप मदत करतात. त्याच्यासाठी आपण काय करायचं तर आपल्या आवडत्या कामामध्ये रमायचं. त्या कामातून आपल्याला समाधान मिळतं आणि हे मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कार्य आणि जीवनाचं संतुलन साधायचं. हे पुस्तक आपल्याला केवळ पैसा कमवण्यासाठी काम करण्याच्या ऐवजी त्याच कामामध्ये आपण आनंद कसा शोधायचा, आपलं कार्य आणि आपलं जीवन याच्यामध्ये संतुलन कसं राखायचं हे आपल्याला शिकवतं आणि हे आजकालच्या पिढीसाठी सर्वांच्यासाठी गरजेचं आहे. दीर्घायुष्य आणि आरोग्य. इकिगाई संकल्पना केवळ मानसिक नव्हे तर शारीरिक आरोग्यावर सुद्धा सकारात्मक परिणाम करते. सातत्यानं सक्रिय राहणं, सतत कामामध्ये गुंतवून ठेवणं, आपल्या आवडीचं काम करणं, पुरेशी विश्रांती घेणं, नैसर्गिक आहार घेणं. त्यांचा आहार आठवड्यातून 3 दिवस ही लोक मासे खातात. भात त्यांच्या ताटामध्ये असतो आणि त्यांचं जेवणाचं ताट हे सप्तरंगी इंद्रधनुष्यासारखं असतं. वेगवेगळ्या रंगांच्या फळं आणि भाज्यांनी ते परिपूर्ण असतं आणि विश्रांती घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. शिवाय सामाजिकदृष्ट्या जोडलेलं राहणं या सर्व गोष्टी दीर्घायुष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे किंवा ह्याच गोष्टी वारंवार पुस्तकातून अधोरेखित केल्या गेलेल्या आहे. आता हे पुस्तक का वाचावं? जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अधिक आनंद तुम्हाला मिळवायचा असेल, तुम्हाला कुठला तुमचा उद्देश माहितीच नसेल आणि तो उद्देश शोधायचा असेल, तुम्ही तुमच्या आयुष्यात समाधान शोधता आहात, तुमचं आयुष्य संतुलित कसं होईल हे शोधता आहात,
तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पुस्तकातून नक्कीच मिळतील. हे पुस्तक तुमच्यासाठी मौल्यवान मार्गदर्शक ठरेल. आता यातून संदेश काय मिळतो? तर हे केवळ पुस्तक नाही आहे, तर ती एक प्रकारची जीवनशैली आहे. हे आपल्याला या पुस्तकातून शिकायला मिळतं की आनंदी दीर्घायुषी जीवन जगण्यासाठी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करायची गरज नसते, तर लहान सहान गोष्टीतूनही आपण आनंद मिळवू शकतो, शोधू शकतो. आवडीच्या कामामध्ये तुम्ही रमा, इतरांशी जोडलेले राहा, हे सगळ्यात महत्त्वाचं. जेव्हा तुम्हाला तुमचा इकिगाई सापडतो तेव्हा प्रत्येक दिवस एक नवीन आणि सुंदर उद्देश घेऊन येतो. इकिगाईचा मार्ग अवलंबून तुम्ही केवळ स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठीही अधिक चांगल्या प्रकारचं योगदान देऊ शकता. चला आपला इकिगाई शोधूया आणि आपण परिपूर्ण आयुष्य जगूया. एक अनुभव सांगावासा वाटतो. इकिगाई वाचताना मला काय जाणवलं? इकिगाई वाचत असताना वाटत होतं की एखादा शांत सुस्वर गाण्याच्या लयीत आयुष्याची खरी चाल शोधते. प्रत्येक पानावर मी स्वतःला शोधू लागले. माझ्या दैनंदिन कामामध्ये अर्थ आहे का? की मी नुसतीच जगते आहे? माझ्या जगण्याला अर्थ आहे का? पुस्तक वाचताना कित्येक ठिकाणी मी थांबले, डोळे मिटले आणि मी स्वतःलाच विचारलं, माझं इकिगाई काय असेल? मला माझं इकिगाई माझ्या लेखनामध्ये सापडलं. तुमचं काय? तुम्हाला तुमचा इकिगाई शोधायचा आहे? तर इकिगाई हे पुस्तक अवश्य वाचा. धन्यवाद. मला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संगीता मॅडमचे धन्यवाद.